माहूर घाटात रंधा खोऱ्याने राष्ट्रीय महामार्गाचे काम, मशिनीऐवजी हाताने घाट रस्त्याचं बांधकाम सुरू। आमदार कैराम यांच्या प्रयत्नांनी कामाला सुरुवात, मात्र निकृष्ट कामामुळे वाहनधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त। जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी, शेतकऱ्यांचा आक्रोश। माहूर तालुक्यातील मालवाडा घाट परिसरात सध्या अनोखी आणि धक्कादायक परिस्थिती पाहायला मिळत आहे। राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी मशीनचा वापर न करता रंधाखोऱ्याने हातानेच रस्ता तयार केला जात आहे। यूपी बिहारमधून आलेले अभियंते आणि मजूर या 700 मीटर रस्त्याचं काम करत असून याचा दर्जा कसा टिकणार हा मोठा प्रश्न स्थानिक वाहनधारक करत आहेत। आमदार भीमराव कैराम यांनी प्रचंड प्रयत्न करून हे काम सुरू करायला लावलं, मात्र दर्जाहीन पद्धतीमुळे रस्त्याची गुणवत्ता धोक्यात आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे आणि कंत्राटदाराचे बेफिकीर धोरण यामुळे गेली अनेक वर्ष माहूर शहरवासीय आणि भाविकांची प्रचंड तारांबळ होत आहे। धानोडा पूल परिसरात परवानगीपेक्षा जास्त मुरुम काढल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत। त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तातडीने चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे। माहूर किनवट कोठारी जोडणाऱ्या या महामार्गाचं काम जर असंच निकृष्ट पद्धतीनं सुरू राहिलं तर नितीन गडकरींच्या स्वप्नातील महामार्गाचं नुकसान होणार यात शंका नाही। बघायचं आता इतकंच की प्रशासन जागं होतं का, की अजून काही घातपात घडून गेल्यानंतरच पावलं उचलली जाणार। निकृष्ट काम, हाताने रस्ता आणि बेफिकीर कंत्राटदार, माहूरकरांच्या सहनशीलतेचा अंत आता किती काळ? उत्तर प्रशासनाला द्यावं लागणार आहे। प्रतिनिधी लक्ष्मीकांत मुंडे, आधुनिक केसरी, माहूर।